नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत. हां. दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल पुणे 2026. हो. हा उत्सव पुण्यामध्ये 2 जानेवारी ते 5 जानेवारी 2026 या काळात होतोय आणि आयोजक आहेत फुले प्रेमी संविधान दूत फाउंडेशन. अगदी. आणि या कार्यक्रमाचं स्वरूप खरंच खूपच विशेष आहे, नाही का? हो ना. जगातला हा एकमेव असा उत्सव आहे जो फक्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला वाहिलेला नाहीये, अच्छा. तर तो भारतीय संविधानाच्या मूल्यांना सुद्धा तितकंच महत्त्व देतो. हा एक खूप छान संगम आहे. निश्चितच. आणि म्हणूनच आज आपण आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे या उत्सवाच्या आत डोकावून बघणार आहोत. हां. म्हणजे काय आहेत याची वैशिष्ट्ये, हा इतका खास का आहे, आणि हे जे फुले दाम्पत्याचा वारसा आणि संविधानिक मूल्य एकत्र आणली आहेत हो. ते नक्की कसं साधलंय हे जरा समजून घेऊया. काय म्हणता? उत्तम विचार आहे. सुरुवात करूया या फेस्टिवलच्या मूळ उद्देशापासून. त्याचा गाभा काय आहे नक्की? हो, तर आपल्या माहितीनुसार याचा मुख्य हेतू असा दुहेरी दिसतोय. एकीकडे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे भेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. हो, ऐतिहासिक कार्य ते. अगदी त्यासारख्या क्रांतिकारी कामाचा प्रचार आणि प्रसार करणं, आणि दुसरीकडे भारतीय संविधान आणि आपले त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करणं. बरोबर. आणि हा हेतू अजून व्यापक होतोय, बरोबर? कारण काही ठिकाणी असंही म्हटलंय की फक्त फुले दाम्पत्यच नाही, हो, तेच म्हणत होतो मी. तर त्यांच्यासोबत ज्यांनी हे शिक्षणाचं काम पुढे नेलं, म्हणजे फातिमा शेख आणि तसंच आद्य क्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्या कार्यालाही उजाळा द्यायचा प्रयत्न आहे. म्हणजे हा फक्त 2 व्यक्तींपुरता मर्यादित नाहीये, नाही, अजिबात नाही. तर एका संपूर्ण विचारधारेचा आणि तिच्याशी जोडलेल्या अनेक लोकांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी तसंच. आणि हे जे फुले दाम्पत्याचा वारसा संविधानाशी जोडलाय ना, त्यात खूप खोल अर्थ आहे. त्या काळातल्या ज्या सामाजिक सुधारणा होत्या, शिक्षण, समानता, या सगळ्या गोष्टी आजच्या आपल्या संविधानिक मूल्यांशी थेट जोडल्या जातात. बरोबर. भिडेवाड्याचं महत्त्व तर आपल्याला माहितीच आहे. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात तिथून झाली आणि मग त्यात फातिमा शेख आणि लहुजी साळवे यांच्या योगदानाचा समावेश करणं हे त्या पूर्ण चित्राला अधिक समर्पक बनवतं. खरंय. म्हणजे हा उत्सव फक्त भूतकाळाची आठवण नाही काढत, तर त्यातून आजसाठी आणि उद्यासाठी प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करतोय. हे कनेक्शन खरंच खूप महत्वाचं आहे. आता जरा एका वेगळ्या गोष्टीकडे वळूया. ड्रेस कोड. अच्छा, हो. फेस्टिवलमध्ये एक खास ड्रेस कोड आहे म्हणे. फुलेप्रेमी कवयित्रींसाठी सावित्रीबाईंची पारंपरिक वेशभूषा आणि कवींसाठी पांढरे शुभ्र कपडे. यामागची कल्पना काय असेल, जरा यावर बोलूया. नक्कीच. ही वेशभूषा म्हणजे फक्त कपडे नाहीत, त्यात एक प्रतीक आहे. सावित्रीबाईंची पारंपरिक वेशभूषा म्हणजे त्यांच्या कार्याला, त्यांच्या त्यागाला केलेला एक प्रकारे सलाम आहे. बरोबर. आणि पांढरे शुभ्र कपडे ते साधेपणाचं, विचारांच्या शुद्धतेचं प्रतीक आहेत, जे फुले दाम्पत्याच्या एकूणच जीवनशैलीशी जुळतं. तर ही वेशभूषा त्या काळाशी, त्या विचारांशी एक भावनिक नातं जोडायचा प्रयत्न करते. म्हणजे सहभागी होताना फक्त शारीरिक उपस्थिती नाही, तर विचारांनीही एकरूपता साधण्याचा हा एक मार्ग आहे. म्हणजे ही केवळ एक औपचारिकता नाहीये, तर उत्सवाच्या मूळ विचाराला अधोरेखित करणारी गोष्ट आहे. अगदी छान. आता कार्यक्रमांमधल्या सहभागाबद्दल बोलूया. कवितेला इथे खूप महत्वाचं स्थान दिलेलं दिसतंय. हो. आणि ते स्वाभाविक पण आहे, कारण विचार पोहोचवण्यासाठी काव्य हे नेहमीच एक शक्तिशाली माध्यम राहिलं आहे. बरोबर. म्हणजे विषय पण ठरलेलेत. भेडेवाडा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, वस्ताद लहुजी साळवे, भारतीय संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो. यावर कविता सादर करता येतील. प्रत्येकी 3 मिनिटं वेळ. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा एवढंच नाही तर परदेशातूनही सुमारे 300 ते 350 कवी कवयित्री सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. ही व्याप्ती प्रचंड आहे. हो, खरंच. ही संख्या ऐकूनच या विषयाबद्दल लोकांमध्ये किती आस्था आहे हे कळतंय. आणि यात अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, अध्यक्षपदाची. अध्यक्षपद? ते कसं? प्रत्येक सहभागी कवी आणि कवयित्रीला जे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र मिळेल ना, त्यावर अध्यक्ष दुसरे आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल असं लिहिलेलं असेल. काय सांगताय? म्हणजे प्रत्येक जण अध्यक्ष? हो. मुख्य आयोजक विजय वडवेराव यांची ही संकल्पना आहे की या फेस्टिवलचे प्रत्येक फुलेप्रेमी हेच अधिकृत अध्यक्ष असतील. अरे वा, ही कल्पना खरंच खूपच वेगळी आणि खूप छान आहे.
म्हणजे बघा ना, सामाजिक चळवळींमध्ये कवितेचं स्थान किती महत्वाचं राहिलंय. हो तर. स्वतः फुले दाम्पत्याचं लेखन घ्या किंवा आपली शाहिरी परंपरा घ्या, विचारांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम यातून नेहमीच झालंय. अगदी. आणि हे प्रत्येक जण अध्यक्ष, ही कल्पना, ही तर समता आणि सन्मानाच्या मूल्यांना थेट कृतीत आणते. यातून फक्त सहभागाला प्रोत्साहन नाही मिळत, नाही. तर प्रत्येकाला आपण या मोठ्या कामाचे समान भागीदार आहोत अशी एक मालकीची, आपलेपणाची भावना मिळते. खरंच खूप प्रेरणादायी आहे हे. नक्कीच. पण हा फेस्टिवल फक्त कवितेपुरता नाहीये बरं का. अच्छा. अजून काय काय आहे? हो, इतर पण बरेच उपक्रम आहेत, त्यामुळे अजून रंगत येणार आहे. ही विविधता महत्वाची आहे. म्हणजे वेगवेगळ्या आवडीचे लोक जोडले जातात. अगदी. आपल्या माहितीनुसार 4 दिवसात जवळपास 40 ते 50 वेगवेगळे उपक्रम असणार आहेत. 40 ते 50? बापरे. हो. यात एक पात्री नाटकं, नाट्यछटा, एकांकिका, संगीतमय पोवाडे हे तर आहेच, पण त्यासोबत तलवार, दांडपट्टा आणि लाठी चालवण्याची प्रात्यक्षिकं सुद्धा आहेत. अरे वा. म्हणजे यात पारंपरिक कला पण आहेत. हो, आणि सुमारे 2000 रसिक प्रेक्षक येतील अशी अपेक्षा आहे. ही कला प्रकारांची निवड पण विचार करायला लावणारी आहे. नाटक, पोवाडे यातून थेट विचार मांडता येतात. हो. आणि तलवार, दांडपट्टा, लाठी हे कदाचित लहुजी साळव्यांच्या कार्याचा संदर्भ देत असतील आणि शारीरिक क्षमतेचं महत्त्व सांगत असतील. असू शकतं. म्हणजे बौद्धिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवरचा विचार दिसतोय. या विविधतेमुळे फेस्टिवलचा जो मूळ संदेश आहे, फुले विचार आणि संविधानिक मूल्य, तो जास्त प्रभावीपणे पोहोचेल. हे खरंय. आता काही खास सुविधा आणि भेटवस्तू आहेत, त्याबद्दल बोलूया. कारण त्या पण या फेस्टिवलला खूप खास बनवतात. अच्छा, काय आहे ते? 3 जानेवारी 2026ला सावित्रीबाईंची जयंती आहे. त्यानिमित्ताने खूप सुंदर भेट आहे. 2 जानेवारीला ज्या कवयित्री उपस्थित असतील आणि ज्यांनी 1 डिसेंबर 2025च्या आधी नोंदणी केली असेल, अशा किमान 300 फुलेप्रेमी कवयित्रींना सावित्रीबाईंची पारंपरिक वेशभूषा असलेली सुंदर इरकल साडी म्हणजे लुगडं मोफत भेट मिळणार आहे. काय सांगताय? इरकल साडी? वा. ही भेटवस्तू तर खूप विचारपूर्वक निवडलेली वाटते. म्हणजे केवळ एक वस्तू नाहीये ती. नाही, त्यात एक भावना आहे. अगदी. सावित्रीबाईंची आठवण, त्यांचा वारसा जपण्याचा एक प्रयत्न. हो ना. आणि ही साडी 2 जानेवारीलाच देणार आहेत, म्हणजे 3 तारखेला जयंतीला ती नेसता येईल. छान नियोजन आहे. आणि रंग वगैरे पण 1.5 महिना आधी कळवणार आहेत, म्हणजे ब्लाऊज शिवायला वेळ मिळेल. अर्थात यासाठी लवकर नोंदणी करणं महत्वाचं आहे. हो, ते तर आहेच. इतकंच नाही, ज्या 100 फुलेप्रेमी कवयित्री 4ही दिवस उपस्थित राहणार आहेत, त्यांच्यासाठी निवासाची पण उत्तम सोय केली जाणार आहे. यासाठी पण पूर्वनोंदणी आवश्यक आहे. अच्छा. बाहेरगावच्या महिलांसाठीही खूप मोठी सोय झाली. बरोबर. आणि अजून भेटवस्तू पण आहेत. प्रत्येक कवी कवयित्रीला फुलेप्रेमी पेन आणि संविधानमय शालेय रायटिंग पॅड मिळेल. आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे किमान 1000 प्रेक्षकांना भारतीय संविधानाचा ग्रंथ मोफत वाटणार आहेत. अरे वा. म्हणजे संविधानाचा प्रसार प्रत्यक्ष कृतीतून. हो. या सगळ्या गोष्टींमधून ना एक खूप स्पष्ट विचार दिसतोय. इरकल साडी देणं म्हणजे सावित्रीबाईंशी एक भावनिक नातं जोडणं झालं. संविधानाची प्रत वाटणं, यातून उत्सवाचा फक्त सांस्कृतिक नाही तर शैक्षणिक आणि नागरिक म्हणून जागृत करण्याचा उद्देश पण पूर्ण होतो. बरोबर. निवासाची सोय करणं हे सहभागातले अडथळे दूर करतं, लोकांना जोडतं. म्हणजे हा फेस्टिवल फक्त विचारांच्या पातळीवरचा नाहीये, तर सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आदर आणि सोयीस्कर वाटेल असा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. आणि हाच सर्वसमावेशक विचार आपल्याला आयोजनाच्या व्यावहारिक बाजूत पण दिसतो. म्हणजे फेस्टिवलमध्ये प्रवेश सगळ्यांसाठी पूर्णपणे मोफत आहे. ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. म्हणजे विचारांपर्यंत पोचायला कुठलाही आर्थिक अडथळा नाही. अगदी. आणि इतकंच नाही, 4ही दिवस जे कवी, कवयित्री, प्रेक्षक येतील त्या सगळ्यांसाठी मोफत चहा, नाश्ता आणि दुपारचं जेवण असणार आहे, ते पण दर्जेदार. अरे वा. प्रत्येक दिवसाचा मेनू वेगळा आणि चविष्ट असेल म्हणे. आणि जेवण अनलिमिटेड. अनलिमिटेड? हो. मुख्य आयोजक विजय वडवेराव यांनी खात्री दिली आहे की कोणताही फुलेप्रेमी उपाशी राहणार नाहीये. क्या बात आहे. म्हणजे विनामूल्य प्रवेश आणि अन्नदान यामुळे एक खूप छान आपुलकीचं वातावरण तयार होतं. हो ना. हे अगदी फुले दाम्पत्याच्या सेवाभावी आणि समतावादी विचारांशी जोडणारं आहे. म्हणजे ज्ञान पण घ्या आणि पोटभर जेवा. खरंच लोकाभिमुख उत्सव आहे हा. बरोबर. आता शेवटचा पण खूप महत्वाचा मुद्दा, नोंदणी कशी करायची. हे महत्वाचं आहे. ज्यांना या फेस्टिवलमध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी नोंदणीसाठी आपलं पूर्ण नाव, जिल्हा, राज्य आणि मोबाईल नंबर कळवायचा आहे. ठीक आहे.
आणि ज्या कवयित्रींना 4ही दिवस थांबून निवासाची सोय हवी आहे त्यांनी नोंदणी करतानाच तसं स्पष्ट सांगायचं आहे. हो, म्हणजे आयोजकांना नियोजन करायला सोपं जाईल. बरोबर. नोंदणीसाठी काही फुलेप्रेमी संविधान दूतांची नावं आणि त्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत. जसं प्रतिभा कीर्ती कर्वे, पूनम पाटील, सरिता कळढोणे, अरविंद बनसोडे असे बरेच जण आहेत. आणि मुख्य संपर्क म्हणून विजय वडवेराव यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे 902 10 97 448. ओके. आणि पुन्हा एकदा सांगतो, हा उत्सव पूर्णपणे विनामूल्य आहे. आणि आयोजकांनी हेही स्पष्ट केलंय की जर नियोजनात काही बदल झाले तर ते वेळेवर कळवले जातील. म्हणजे संवाद आणि पारदर्शकता पण ठेवली आहे, हे पण चांगलं आहे. तर हा होता दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल 2026चा एक सविस्तर आढावा. खरंच फुले आंबेडकर संविधान विचारांचा जागर, कविता आणि इतर कलांना प्रोत्साहन देणारा मंच, इरकल साडी आणि संविधानाच्या ग्रंथासारख्या अर्थपूर्ण भेटवस्तू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांसाठी मोफत आणि आपुलकीचं आदरातिथ्य. या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे हा फेस्टिवल. खरंय. पुन्हा एकदा तारीख लक्षात ठेवा, 2 ते 5 जानेवारी 2026 आणि ठिकाण पुणे. या सगळ्या चर्चेनंतर ना एक विचार मनात येतोय. हा जो उत्सव आहे, जो ऐतिहासिक व्यक्तींचा आणि त्यांच्या कामाचा सन्मान करतोय, त्यांना संविधानाच्या मूल्यांशी जोडतोय. आणि हे सगळं इतक्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, इतक्या सर्वसमावेशक पद्धतीने. हा प्रयत्न आजच्या आपल्या समाजाबद्दल, आपल्या सामाजिक जाणीवांबद्दल काय सांगतो? म्हणजे अशा कार्यक्रमात आपण जेव्हा सहभागी होतो किंवा निदान त्याबद्दल इतकं खोलात जाऊन समजून घेतो, तेव्हा फुले, सावित्रीबाई, फातिमा शेख, लहुजी साळवे, डॉक्टर आंबेडकर यांच्यासारख्या मोठ्या लोकांचा वारसा आपल्याला किती नव्याने कळू शकतो, नाही का? कदाचित आपली समज बदलूही शकते. हा विचार प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं. खरंच हा खूप महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. चला तर मग याच विचारासोबत आणि फेस्टिवलच्या घोषणांनी आजच्या चर्चेचा शेवट करूया. जय सावित्री आई, जय ज्योतिबा, जय फातिमा आई, जय लहुजी, जय भीम, जय संविधान. जय संविधान. भेटूया पुण्यात. आणि हो, ही सगळी माहिती दिल्याबद्दल आणि या उत्तम उपक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य आयोजक फुलेप्रेमी संविधान दूत विजय वडवेराव यांचे विशेष आभार मानायला हवेत. नक्कीच, त्यांचे मनपूर्वक आभार. आपण पाहत आहोत की आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलसाठी आज पहिल्या दिवशी 2 जानेवारी दिवशी कवींचा हा प्रचंड समुदाय आलेला आहे. कवी रसिक पुण्यामध्ये खऱ्या अर्थाने आज फुले जिंकतील. दुपारची जेवणाची सुट्टी झालेली आहे आणि या जेवणाच्या सुट्टीमध्ये अतिशय सुंदर असा मेनू कवी एन्जॉय करत आहेत. पुण्यामध्ये फुलेसाठी एवढी गर्दी होणं हे मलासुद्धा थोडं आश्चर्यकारक आहे. धन्यवाद. फुलेप्रेमी विजय वडवेराव. जेवण छान आहे. क्वालिटी सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. व्यवस्थित घ्या. नंतर झोप लागते. बर, जेवण कसं आहे? जेवण कसं आहे? चांगलं का? जेवण कसं आहे? एकदम दर्जा क्वालिटी आहे ना? काही जेवण कसं आहे? तुम्ही संघाबाल काम बारामती ना? बरोबर. कुठलं पोरग? मला सेपरेट आणले पावसे नंतर. एकच वाटते.
जेवण कसे सांगा बरं का. प्रभात आहे कशात कसं सुरू आहे महोत्सव कसा सुरू आहे महोत्सव कसा सुरू आहे काव्य महोत्सव. धन्यवाद. मंगळारोकडे आहे ना जळगाव. कसं सुरू आहे. छान आहे. तुम्ही कुठून आलात. जळगाव जळगाव. हो हात करा.